भयकथा भुताटकीचा रस्ता. एका छोट्या गावाच्या बाहेर एक जुना रस्ता होता. गावातले लोक त्या रस्त्याला भुताटकीचा रस्ता म्हणायचे. कारण रात्री तिथून जाणाऱ्या लोकांना विचित्र आवाज ऐकू यायचे आणि काहींना सावल्या दिसायच्या. एकदा अमोल नावाचा तरुण रात्री उशिरा आपल्या मित्राच्या घरीहून परत येत होता. घरी पोहोचण्यासाठी त्याला तोच रस्ता पार करावा लागणार होता. गावातल्या लोकांनी त्याला अनेकदा सांगितलं होतं, अमोल, रात्री त्या रस्त्याने जाऊ नकोस. तिथे काहीतरी आहे. पण अमोल हसत म्हणाला, अरे, भूत वगैरे काही नसतं. त्या रात्री घड्याळात 12 वाजले होते. अमोल बाईकवरून त्या रस्त्याने जात होता. रस्त्यावर पूर्ण अंधार होता, फक्त त्याच्या बाईकचा लाईट पुढचा रस्ता दाखवत होता. अचानक त्याला रस्त्याच्या बाजूला एक पांढरी सावली उभी दिसली. अमोल थोडा घाबरला, पण स्वतःला धीर देत म्हणाला, कदाचित एखादा माणूस असेल. तो जवळ गेला, पण तिथे कोणीच नव्हतं. अचानक मागून पावलांचा आवाज येऊ लागला. टक टक टक. अमोलने मागे वळून पाहिलं, पण रस्ता रिकामा होता. त्याच वेळी त्याच्या बाईकचा लाईट फ्लिकर होऊ लागला. वारा जोरात वाहू लागला आणि झाडांच्या सावल्या हलायला लागल्या. तेवढ्यात अमोलला त्याच्या मागच्या आरशात काहीतरी दिसलं. आरशात एक भयानक चेहरा त्याच्याकडे बघत होता. अमोल घाबरून मागे वळला, पण मागे कोणीच नव्हतं. त्याच क्षणी त्याच्या कानात हळू आवाज आला, इथून परत जाऊ नकोस. अमोल घाबरून बाईक जोरात चालवू लागला आणि कसाबसा गावात पोहोचला. दुसऱ्या दिवशी गावातल्या एका म्हाताऱ्या माणसाने सांगितलं, अनेक वर्षांपूर्वी त्या रस्त्यावर एका माणसाचा अपघात झाला होता. त्याचा आत्मा अजूनही तिथे भटकतो. त्या दिवसानंतर अमोलने कधीही त्या भुताटकीच्या रस्त्याने रात्री जाण्याची हिंमत केली नाही. कारण आजही मध्यरात्री त्या रस्त्यावरून जाताना पावलांचा आवाज आणि कुजबूज ऐकू येते.